एक 48 वर्षाच्या स्त्री अचानक घर साफ करायला निघतात आणि त्या दिवशी घर पूर्णपणे साफ करतात आणि संध्याकाळी बघतात तर काय की अचानक कमरेमध्ये दुखायला सुरुवात झालेली आहे आणि ती हळूहळू वाढत आहे. अक्षरशः लांब पाय टाकायला पण जमत नाहीये आणि त्याचबरोबर झोपताना सुद्धा ज्या कुशीला वळलं जातं तिथे पेन एवढं होतं की त्या कुशीला वळताच येत नाही. झोपेमध्ये चुकून जरी त्या कुशीला वळलं तरी लगेच त्रास होतो. मित्रांनो, हा जो त्रास होता ना, हा त्रास संधिवाताचा किंवा आमवाताचा नव्हताच. हा त्रास काही वेगळाच होता. चला जाणून घेऊया हा त्रास कसला होता. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर सुशांत नागरेकर, आयुर्वेद तज्ञ. गेले 15 वर्ष झाले आयुर्वेदाची प्रॅक्टिस मुंबई येथे करतोय. आमचं क्लिनिक ठाणे, नवी मुंबई, दादर, पुणे या ठिकाणी आहे. या 48 वर्षाच्या स्त्री IT मध्ये काम करणाऱ्या अचानक एक दिवस घरी पाहुणे येणार म्हणून घर साफ करण्याची वेळ आली आणि नेमकं त्यावेळेला कुठल्या मेडला बोलावंसं त्यांना वाटलं नाही. त्यांनी डायरेक्ट स्वतःच काम करायला सुरुवात केली. दिवसभर भरपूर काम करावं लागलं. त्याच्यामध्ये वजन उचलणं, लादी पुसणं, भांडी घासणं, सगळी साफसफाई करणं, कोपऱ्यातून कचरा बाहेर काढणं, अशा प्रकारची काम त्यांना करावी लागली होती. आणि यामध्ये त्यांनी काहीही विचार न करता एकाच वेळेला एका दिवसातच सगळं काम संपवायचं ठरवलं आणि मग त्यांच्या कमरेमध्ये संध्याकाळी दुखायला सुरुवात केली. ज्या वेळेला त्या डॉक्टरांकडे गेल्या त्यावेळेला डॉक्टरांनी त्यांना काही प्रश्न विचारले की तुम्ही अचानक का काम काढलं. तर ते म्हणाले घरी पाहुणे येत आहेत म्हणून मला ते करावं लागलं. दुसरं कोण मदतीला पण नव्हतं, त्याच्यामुळे घरी येणार आहे, माझ्याच घरी येणार तर मलाच करावं लागणार आहे. मग पुढचा प्रश्न डॉक्टरांनी त्यांना विचारला की तुम्ही हे काम कधी केलं होतं, ह्याच्या अगोदर कधी केलं होतं. तर त्या म्हणाल्या की मी घरी काही काम करत नाही, कारण काम करायला तसा वेळच नसतो. आमच्याकडे मेड आहे आणि माझा जॉब खूप स्ट्रेसफुल आहे आणि मला काम भरपूर प्रमाणामध्ये करावं लागतं. तेही बसून काम करावं लागतं. वर्क फ्रॉम होम असलं तरीही मी बसूनच काम करते, कामावर गेली तरीही बसून काम करते. मग त्याच्या पुढे डॉक्टरने विचारलं की गेल्या 5-6 वर्षामध्ये वजन किती वाढले. तर जवळजवळ 10 kg त्यांचं वजन वाढलं होतं आणि शारीरिक हालचाल अजिबात नाही. मित्रांनो, या ठिकाणी काय झालं हे नीट लक्षात घ्या. 5-6 वर्ष शारीरिक श्रम नाही, कामच काम, तेही बसून, आणि नंतर अचानक एकदा भरपूर प्रमाणामध्ये काम करणं. अचानक, ठीक आहे, म्हणजे ह्याच्या अगोदर कामं केली असतील पण एवढ्या प्रमाणात नाही केली की एका दिवसातच सगळं काही साफ करणं, घर पूर्ण साफ करणं. जी लोक साफ करतात त्यांना माहितीच आहे की किती मेहनतीचं काम असतं आणि हे कधीच न केल्या कारणाने शरीराच्या मसल्सला याची सवयच नव्हती आणि त्या मसल्स स्टीफ होत्या. त्यांच्यामधली फ्लेक्झिबिलिटी कुठेतरी कमी झाली होती आणि त्याचा परिणाम झाला कमरेवरती आणि त्यानंतर ती कंबर अचानक दुखायला सुरुवात झाली. मित्रांनो, या ठिकाणी काय होतं नीट लक्षात घ्या. आता या व्यक्तीचं, जी 48 वर्षाची स्त्री होती, तिच्या शरीरामध्ये वात हा आधीपासूनच वाढत होता. त्याचं कारण होतं की बसून राहणं. आता बसून राहण्याने कसा वात वाढणार, तर ज्या वेळेला आपण चुकीच्या पोझिशनमध्ये जास्त वेळ बसतो. आता बसून राहणं, ते ज्या पोझिशनमध्ये बसायचे, म्हणजे जसं की कॉम्प्युटर समोर ठेवायचा आणि बसायचं, कॉम्प्युटर खाली असणार आहे, मग वाकून बसणं, म्हणजे योग्य पद्धतीमध्ये न बसणं, त्याच्यामुळे सुद्धा वात वाढतो. आणि त्याचबरोबर वजन वाढलं होतं, म्हणजे शरीरामध्ये फॅट खूप जास्त प्रमाणात वाढलं असणार आणि त्याचं कारण कुठे ना कुठेतरी ओव्हर इटिंग असणार आहे, कारण 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एवढं वजन वाढलं होतं. मग या ओव्हर इटिंगमुळे शरीरामध्ये आमाची निर्मिती आणि त्याचबरोबर चुकीचं बसणं आणि शरीराचं हालचाल जास्त न करणं, यामुळे वाढलेला कफ आणि चुकीच्या पद्धतीमध्ये बसल्या कारणाने वाढलेला वात. तर यामुळे शरीरामध्ये हा वाटच बघत होता की काही ना काहीतरी असं घडावं आणि मी वाढीन. आता हे मी तुम्हाला समजण्याच्या भाषेत सांगतोय, तुम्हाला समजावं म्हणून. आणि पुन्हा कोणी तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्यापैकी कोणीही अशी गोष्ट करू नये आणि त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी काय करायचं, यासाठी गोष्टीच्या स्वरूपात मी तुम्हाला समजून सांगत आहे. तर या ठिकाणी असंच झालं की ज्या मसल्सला सवयच नव्हती आणि अचानक त्यांनी काम करायला सुरुवात केलं आणि त्यामुळे त्या मसल्समध्ये, जिथे त्यांची कमर आहे त्या ठिकाणी हिप जॉईंट जो असतो, त्या ठिकाणी ग्रेटर ट्रॉकेंट्री म्हणून एक प्रकार असतो. एक आपल्या जे पायाचं जे हाड असतं त्याच्या कॉर्नरला एक हाड, म्हणजे तेच हाड असतं, तर तिथे ज्या मसल्स असतात
तिथे स्नायूंना इजा होते आणि त्या स्नायूंना इजा झाल्या कारणाने हे दुखणं होतं. मग याच्यामध्ये लक्षणं काय दिसतात, तर जिने चढताना त्रास होतो, उतरताना त्रास होतो, आपण झोपलेलो असताना तेव्हा एखाद्या कुशीवरती वळणं प्रचंड त्रासदायक असतं, तिथे सूज येते आणि त्यामुळे लांब पाय टाकणं सुद्धा मुश्किल होतं, चालायला जवळजवळ जमत नाही आणि तिथे गरम लागतं. म्हणजे तो जो भाग असतो आपला कमरेचा म्हणजे हिप जॉईंटचा जो भाग असतो तो गरम होतो काही वेळेला आणि प्रचंड पेन असतं. म्हणजे सहन करण्याच्या पलीकडचं पेन असतं. जास्त वेळ उभंही राहता येत नाही, जास्त वेळ बसताही येत नाही, अशी परिस्थिती असते. तर हे टाळण्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे असतं, किंवा तुमच्यापैकी जर कोणी आता असं काम करत असेल, IT मध्ये जॉब करत असतील आणि अचानक असं काही झालं तर असं त्रास होऊ शकतो. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर सगळ्यात पहिलं म्हणजे संपूर्ण शरीराचा स्ट्रेचिंग एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर संपूर्ण शरीराचा अभ्यंग म्हणजे दररोज नाही पण महिन्यातून एकदा तरी बॉडी मसाज करून घेणं किंवा स्वतःच्या हाताने तेल लावून शरीरामध्ये तेल मुरवणं, जेणेकरून आपल्या ज्या मसल्स असतात त्या फ्लेक्झिबल राहतात. त्याचबरोबर आपल्या शरीराचा जो पॉश्चर असतो ना तो मेंटेन करून ठेवणं हे खूप महत्वाचं असतं. बऱ्याच वेळेला आपण या गोष्टी करत नाही. त्याचबरोबर आपल्या पायाचा किंवा आपलं जे हिप जॉईंट आहे त्याचा व्यायाम करणं हे अक्षरशः महत्वाचं असतं. स्ट्रेचिंग एक्सरसाइज सिंपल खूप महत्वाचे असतात, जेणेकरून असा अचानक कधी त्रास होणार नाही. आता हा त्रास बरा होतो का, तर हा त्रास पूर्ण बरा होऊ शकतो. तर यासाठी आपल्याला काही टेस्ट करावे लागतात, जसं की आपल्या रक्तामध्ये CRP, ESR या जे 2 टेस्ट असतात, या 2 टेस्ट आपल्याला समजवतात की शरीरामध्ये सूज आहे का. शरीरामध्ये जर सूज असेल तर या टेस्टवरून तुम्हाला समजलं तर आपण समजू शकतो की या ठिकाणी इन्फ्लेमेशन आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हिप जॉईंटचा MRI काढू शकता. बऱ्याच वेळेला असं होतं की पेन असतं हिप जॉईंटमध्ये, पण कमरेचा MRI काढला जातो आणि हाच कमरेचा जो MRI असतो तो नॉर्मली येतो आणि नक्की त्रास कशामुळे हे समजत नाही आणि त्रास असतो या ग्रेटर ट्रॉकेंट्रिकचा. या त्रासाला आपण घरगुती काही असे उपाय करू शकत नाही. याला आपल्याला प्रॉपर फिजिओथेरपी करावी लागते, पंचकर्म करावं लागतं. पंचकर्मामध्ये पोटली स्वेद नावाचा जो प्रकार असतो तो यामध्ये आपल्याला करावा लागतो. त्याचबरोबर आपल्याला काही औषधं सुद्धा यामध्ये घ्यावी लागतात आणि त्याचबरोबर पॉश्चर करेक्शन बरोबर फिजिओथेरपी म्हणजेच त्या मसल्सचा व्यायाम, जेणेकरून ती मसल्स व्यवस्थित फ्लेक्झिबल होईल आणि त्याची ताकद वाढेल असे आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आता यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला करावी लागते, ती म्हणजे मी प्रत्येक वेळेला सांगत असतो की शरीरामध्ये आहार हा खूप महत्वाचा भाग असतो. जर तुम्ही जर असं काही त्रास झाला, शरीरामध्ये सूज वाढली, तर तुमचं पचनक्रिया चांगली असणं महत्वाचं आहे. आता या व्यक्तीचं वजन वाढलं होतं, त्यामुळे ओव्हर इटिंग होतं. ते ओव्हर इटिंग कमी करणं खूप गरजेचं होतं. तर त्याप्रमाणे त्यांना असा आहार घेणं गरजेचं असतं की जो पचायला अतिशय हलका असेल आणि शरीरामध्ये तो सहज पचेल आणि शरीराला पोषण पण सहज मिळेल. असं केल्याने शरीरामध्ये जी सूज असते ती कमी व्हायला मदत होते. तर या ठिकाणी शेवटला मी तुम्हाला सांगतो काय काय करायला पाहिजे. जर तुम्हाला असे काही लक्षणं असतील की अचानक काम केलं आणि कमरेत दुखायला लागलं, तर तो मणक्याचा त्रास नसून तो हिप जॉईंटचा त्रास असण्याची शक्यता आहे आणि तिथे त्या जॉईंटमध्ये जर सूज आलेली असेल तर ती कमी करणं आपल्याला खूप महत्वाचं असतं. त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा जो आहार आहे तो मॅनेज करून घ्या. पॉश्चर करेक्ट करून घ्या. नुसतं पेन किलर खाऊन याच्यावरती पूर्ण उपचार होत नाही, तर याला फिजिओथेरपी करावी लागते. आयुर्वेदामध्ये याच्यामध्ये आपल्याला काही औषधं वापरावी लागतात जी सूज कमी करणारी असतात आणि पंचकर्मामध्ये पोटली स्वेद नावाचा एक प्रकार असतो आणि त्याचबरोबर आपण यामध्ये बस्ती चिकित्सा सुद्धा करू शकतो, ज्याच्याने वात कमी करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. तर अशा प्रकारे याचे उपचार करायचे असतात. तर तुमच्यापैकी जर कोणी शारीरिक श्रम काहीच करत नसेल, अजिबात मोबिलिटी नसेल, तर आत्ताच्या आत्ता मोबिलिटी करा आणि शरीराची काळजी घ्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा.